मित्रांनो, रात्री आपण दावण लावली होती, तर आता दिवस उगवलेला आहे. आपण चाललोय दावण चेक करायला. तर पाहूया आपल्या दावणीला काही मरळी सापडतात का. जास्तची गरज नाही, 1-2 सापडल्या तरी आपल्याला भरपूर होणार. तर चला आता दावण चेक करू. कुठे खेकड्याची बघा मित्रांनो, चाललोय आता चेक करत. पुढे विकास पण आहे. बघा मित्रांनो, नाही खेकडा आहे. विकास पुढे चाललेला आहे. पाणी खोल आहे इथं बऱ्यापैकी. बघा पाण्याची खोली किती आहे. हे धर तू त्या हातात धर. पुढे जा. बघा मित्रांनो, पहिली मरळ आहे बघा. साईज पण बघा. हे बघा, आता इथे कट करणार आहे आपण. अरे हे तुटून पहिली तर सापडली. बघा पहिली मरळ सापडलेली. तुझ्या हातातच राहू दे. त्या बघा मित्रांनो, खेकडा कसा लावलाय बघा. बरेच लोक विचारत असतात. खेकड्याची पद्धत बघा. आणि खेकड जिवंत आहेत. हे बघा जिवंत आहेत आता सध्या. दामन का दामन मोठी असेल आहे ना. मोठी असेल ना. मोठी जे काढ नको देऊ तिला. सोडून दिली मी. खाली आवडत गळ्या कसा कापकून बसा ना तुला. थांब 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 थांब. बघ मोठी आहे ना. अरे तुटाव नाही. अरे चटट. साईज बघा मित्रांनो, पण पाण्यामध्ये जास्त दाखवता येत नाही आपल्याला. साईज बघा मरळीची केवढी आहे तुम्हाला अंदाज येईल. मित्रांनो, आपण मरळ हातात धरल्यामुळे आता विकास पुढे चाललेला आहे. मित्रांनो, एक आहे इथं, पण हालचाल नाही केली. मेलेली आहे मरळ, पण ताजी आहे बघा. एक साईज बघा मित्रांनो केवढी आहे, पण फ्रेश मेलेली आहे मरळी, खराब झालेली नाही आहे. बघा मित्रांनो, ही मेलेली मरळ आहे, नुकतीच मेलेली आहे बघा. साईज केवढी मोठी आहे. मित्रांनो, बऱ्याचदा लवकर मासे पडले की असा प्रॉब्लेम होतो. गळपण बघा किती फीड बसलेला आहे त्याला. विचार करा, जर ह्या साईजची मरळ गळाला आपटून मरू शकते, तर गेलेली मरळची साईज किती असेल. उचल रे विकास, एकदा साईज दाखव त्याची. बघा मित्रांनो, याला म्हणतात साईज. मित्रांनो, अर्धी दावण चेक केली. 3 मरळी आहेत. आता पलीकडे अर्धी दावण आहे.
तिकडं नाही काय सापडलं तरी चालणार आहे, पण आता चला चेक करून बघू आहे का काय तिकडे. शेवटी शाळा हे गेली रे. हा गेली होती नाही काय त्या ह्याच्यावर कळतं ना अंदाज. पडल्या जायचा तिथं दोन गेले तिथं दोन गेलेले अशी वाट आहे का. नाही ना वरती मरळ आहे असं ते खाली आहे कुठं मग ते काय ते लाकूड आपलं गोंधळाचं चाळ खेकडा आतमध्ये बसते. ही झाली तू पळाले हा टाईट कर. नाही ते काय याला रवतं ना जमिनीत रवायचं. हा ते कर ना त्याला खाली जात आम्ही व्हायचं. अरे ते सांगतो ना. बघा मित्रांनो दावण संपली. शेवटचा डोके मरळीने उपासला होता, तर आता लावून ठेवायची परत. जाऊ लय ताना ते बस का बदल ना. मित्रांनो तुम्ही पाहिलेलं आहे आपल्याला 3 मरळे सापडलेले आहे, तर आता बाहेर निघतो इथून. एंड झालेला आहे आजचा. गळा अडकला काढून दिकर हा गळच नाही आहे. तू खराड्याला चालाय का येताना आण ना दा बरा गळ. गळ आणतो की, पण ती असली गळ नाही माहिती मोठा लिहित चालेल ना. दावणी लावायला हा दावणी सारखी आहे. दावणीला चिटकून एक एक कमी होत चालायचं परत बांधायला गळ निघून पडला. कसं काय ठीक आहे. गळ नाही का तो. बघा मित्रांनो याची साईज बघा मित्रांनो. ही माझ्याकडे आहे, ही माझे भाऊ आहे ताराचंद बंडलकर यांच्याकडे आहे, आणि ते चुलते आहे दादा. त्यांना मोठी धारा म्हणलं पण ते ऐकत नव्हते, मग ते बारकी दिली त्यांच्याकडे. तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो तुम्ही इथं समोर पाहू शकता स्पष्ट 2 मरळ तुम्हाला दिसत असेल. ही नवीन पिल्ले आहेत आता. तर अशा प्रकारच्या मरळ आपण मारत नाही कधी. लक्षपूर्वक बघा, स्पष्ट दिसत आहेत मरळ, सोबत त्यांचे पिल्ले पण आहे बघा. तर या मरळी न मारण्याचं कारण पण आहे की यांची नवीन पिढी तयार होण्यासाठी आपण नवीन पिल्ले कधी मारत नाही. किनाऱ्यापासून किती जवळ आहेत याचा अंदाज घ्या. हे बघा, आपण एका जाळ्यात ह्या दोन्ही मरळी काढू शकतो, पण तसं आपण काय करणार नाही.